नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा अनुभव या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण संत्रा या शेतीविषयी माहिती पाहणार आहोत। खरं तर नागपूर हे ठिकाण महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील संत्रा या पिकासाठी ओळखलं जातं आणि तेथील संत्रा देखील तितकीच रसाळ आहे। पण अलीकडच्या काळामध्ये जसा परिस्थिती बदलते तसे महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये देखील आपल्याला संत्र्याची लागवड होताना दिसून आहे आणि त्यापैकीच एक जिल्हा म्हणजे अहमदनगर जिल्हा। आता ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात संत्र्याची लागवड वाढलेली आहे आणि या येथील संत्र्याची क्वालिटी देखील आपल्याला खूप चांगल्या प्रकारे दिसून येत आहे। आपण पाहतोय की दिवसेंदिवस वातावरण बदलतंय तसं वेगवेगळ्या व्हरायटी बाजारामध्ये येत आहेत आणि संत्र्यामध्ये विशेष करून अशा जास्त मोठ्या प्रमाणात व्हरायटी तर निश्चित नाही येतं। कोणी नागपुरी संत्रा म्हणते, कोणी रंगपूर म्हणते आणि ज्या स्थानिक प्रदेश असेल त्या स्थानिक प्रदेशानुसार थोड्या त्या व्हरायट्यांना काही नावे दिली जातात। अशा प्रकारे आपल्याला या संत्रा पिकामध्ये नवीन व्हरायट्या स्थानिक लेवलवरतीच शोधल्या दिसतात आणि त्या ठिकाणची नावं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। आता संत्र्याच्या लागवड जर अंतराचा आपण विचार करायला गेलो तर नगर जिल्ह्यामध्ये बहुतेकदा लोक 12x12 आणि 14x14 या पद्धतीने लागवड करत असतात आणि माझी स्वतःची पण एक 10 एकर संत्र्याची लागवड आहे आणि मी स्वतः संत्र्याची लागवड करत असताना इंडो-इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर केला आणि 20x10 हे अंतर सिलेक्ट केलं। आपण जर 20x10चं अंतर घेतलं तर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं पीक आणता येऊ शकतं आणि अंतराचा आपल्याला फळबागाच्या माध्यमातून कसा चांगला वापर करून घेता येईल आणि फळपीक आपल्याला कसं चांगलं आणता येईल यासाठी आपण नियोजन करत असतो। आपण पाहू शकता की जी काय माझी पूर्ण बाग आहे संत्र्याची, ह्या दोन झाडामधलं अंतर आपलं साधारणतः 10 फूट आहे आणि या दोन याच्यामधलं अंतर 20 फूट आहे। अशा पद्धतीने आपण इंडो-इस्रायल पद्धतीने या ठिकाणी लागवड केलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं पीक आपण घेतो आहोत। हा माझा बाग साधारणतः 4 वर्षाचा झाला असून आता याला आपण मृगबहाराचं नियोजन केलं होतं आणि मृगबहार अतिशय चांगल्या प्रकारचं आपल्याला दिसून येत आहेत। पाहू शकता की आता ह्या फळांवर एका झाडावरती जवळजवळ 2 कॅरेटपर्यंत देखील माल लगडलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीची सेटिंग ह्या झाडाला दिसून येत आहे। त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर इकडे काही झाडं आहेत, ह्या झाडावरती सुद्धा आपण पाहू शकतोय की अतिशय चांगल्या पद्धतीचं म्हणजे खूप चांगल्या दर्जाचे संत्रा आपण यामध्ये पाहतोय आणि खूप चांगल्या प्रकारची शेती आहे संत्रा शेती देखील। परंतु लागवड करण्याअगोदर शेतकऱ्यांनी व्यवस्थित नियोजन करणं फार गरजेचं आहे। त्यामुळे त्याचं अंतर असेल, जमिनीची सुपीकता असेल, जमिनीचा जे काय बाकीच्या गोष्टी असेल त्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला चांगल्या प्रकारचं संत्र्याचं पीक घेऊ शकतो आणि मग अशा वेळेस आपल्याला जमिनीचा प्रकार निवडणं फार गरजेचं आहे। कारण की जे काही लिंबूवर्गीय फळं आहेत, मग संत्रा, मोसंबी, लिंबू ह्या जर फळपिकांचा विचार केला तर आपला जमिनीचा प्रकार कोणता घ्यायला पाहिजे याचा विचार आपल्याला अगोदर करणं गरजेचं आहे। याच्यामध्ये आपल्याला चुनखडीयुक्त जी काही जमीन असेल ती आपल्याला या संत्रा पिकामध्ये अजिबात जमत नाही किंवा चोपण क्षमता असलेली जमीन असते काही ती पण याच्यामध्ये जमत नाही। कारण की अशा जमिनीमध्ये संत्र्याचं झाडं पिवळं पडण्याची आणि काडी मर येण्याची शक्यता जास्त असते। म्हणून जमीन निवडताना हलकी किंवा मध्यम हलकी किंवा भारी जमीन जरी असली तरी चालेल, पण पाण्याचा निचरा व्यवस्थित होणारी जमीन असेल तर आपल्याला संत्र्याचं पीक अतिशय चांगल्या दर्जाचं आपण त्यामध्ये घेऊ शकतो। आणि म्हणून मी निवड करताना जमिनीची म्हणजे मध्यम हलकी जमीन आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं पिकाची ग्रोथ आपण पाहू शकतो। एक 4 वर्षाची झाडं पाहू शकता तुम्ही किती जवळजवळ 10 ते 12 फूट उंची गेलेली आहे। आपण लागवडीपासून आत्तापर्यंत 1-2 वेळा छाटणी पण केलेली आहे। छाटणीच्या माध्यमातून झाडाला आपण आकार देत गेलो आणि आपण आता मृगबहार आपण याच्यावर धरलेला आहे आणि दरवर्षी आपलं जास्त करून मृगबहारचं नियोजन असतं। जसा काळ बदलते, परिस्थिती बदलते तसं आपण बहारामध्ये देखील नियोजन करू शकतो। कारण की संत्र्यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे बहार घेताना दिसून येतात। एक मृगबहार असेल, दुसरा हस्तबहार असेल आणि तिसरा आंबी बहार असेल। त्यापैकी ज्या शेतकऱ्यांची जमीन कशी आहे, कोणत्या बहाराला आपल्याला चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळू शकतो त्याचं नियोजन करणं आणि त्याची माहिती घेणं आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला कोणता बहार धरायचा आहे त्याचं नियोजन आपण करू शकतो। त्याच्यानंतर संत्रा पिकामध्ये मुख्यत्वे करून आपल्याला थोडेफार काही रोग दिसून येत आहेत, त्या रोगांचा पण विचार करणं फार गरजेचं असतं। आता आपण सुरुवातीला जर पाहिलं ज्यावेळेस झाडाला कवळी नव्हती निघत असते त्यावेळेस आपल्याला झाडावरती थ्रिप्सचा अटॅक होत असतो, म्हणून त्या थ्रिप्ससाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे। त्यानंतर झाडावरती खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला लाल कोळीचं पण प्रादुर्भाव होताना दिसून होतं, पण तो शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही। कारण की हे जे काही पान आहे ह्या पानावरती असे पांढऱ्या प्रकारचे ठिपके दिसतात आणि हे जे काही ठिपके आहेत हे ह्याच्या पानावरतीच नाही तर या फळावरती सुद्धा होत असतात। म्हणून योग्य वेळी याला लाल कोळीचा स्प्रे घेणं फार गरजेचं आहे। त्याच्यानंतर ज्यावेळेस फळ छोटं असतं त्यावेळेस थ्रिप्सचा पण अटॅक होत असतो, म्हणून थ्रिप्सचा पण नियोजन करणं गरजेचं आहे। बघा आता या ठिकाणी आपल्याला या फळावरती
थ्रिप्सचा अटॅक झालेला आहे. म्हणून योग्य वेळी जर फवारणी झाली असती तर अशा प्रकारचं आपल्याला फळ दिसलं नसतं. म्हणून नियोजन करताना आपल्याला त्या संबंधित जे काही रोग आहे त्या रोगांचं पण नियोजन करणं फार गरजेचं आहे. आणि योग्य नियोजन केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पन्न निश्चितपणे भेटणार आहे. म्हणून आपल्याला संत्रा शेती करत असताना आपल्याला योग्य अंतर, योग्य जातीची निवड आणि योग्य वातावरण आणि योग्य जमीन या सगळ्या घटकांचा विचार करावा लागतो. आणि त्याच्यानंतरच आपण संत्रा लागवड केली गेली पाहिजे. मी माझ्या शेतीमध्ये ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस आपण या ठिकाणी 10 एकरची संत्र्याची लागवड केली आहे. जवळजवळ 2200 रोपं आपल्या शेतामध्ये बसलेले आहेत. आणि संपूर्ण पद्धत जे काय हवा लागायला पाहिजे, पूर्ण बागेला वातावरण खेळतं राहायला पाहिजे, त्या दृष्टीने आपण इंडो इस्रायल पद्धतीने म्हणजे 20x10 अशा पद्धतीने लागवड करून चांगल्या पद्धतीचा डेमो प्लॉट आपण या ठिकाणी उभा केला आहे शेतकऱ्यांना पाहण्यासाठी. कधी शेतकऱ्यांना जर गरज पडत माहिती पाहिजे असेल किंवा ह्या पद्धतीचा प्लॉट पाहायचा असेल तर आपल्या गुंजाळ टेक फार्मला व्हिजिट करून हा प्लॉट त्यांना पाहायला भेटू शकतो. आणि तसेच आपण फक्त संत्र्याचंच पीक नाही घेतलं, जसे मधली जी जागा होती त्या जागेमध्ये आपण पेरूचं पीक पण उभं केलेलं आहे का जेणेकरून आपला एकाच वेळेस दुहेरी फायदा या शेतीतून होताना दिसून येत आहे. ज्यावेळेस आपण संत्रा पीक लावलं होतं त्यावेळेस आपण पेरूसुद्धा लावला होता. म्हणजे पहिल्या 3 वर्षापर्यंत मी पेरूचं उत्पन्न या शेतीमधून काढलं आणि 4थ्या वर्षी आता आपण आहे संत्र्याचं पीक धरलेलं आहे. म्हणजे आपलं कुठल्याही 4 वर्षात कुठल्याच प्रकारे आपलं शेत खाली नाही राहिलं. पेरू साधारणतः माझा 1 वर्षामध्ये चालू झाला. 3 वर्षापर्यंत मी पेरूचं उत्पन्न घेतलं आणि त्याच्यानंतर आपण संत्र्याचा बहार ह्या जूनला आपण मेमध्ये ताणाव सोडला होता आणि ताणाव सोडल्यानंतर आपण हे संत्र्याचा बहार आपण धरलेला आहे. म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करत असतो आणि शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. यामधूनही काही गोष्टी जर चुकत असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्या गोष्टी सुधारण्याचा आपण प्रयत्न करू आणि अशीच माहिती आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत राहू. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.